नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो ती म्हणजेच काय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 जी आली होती त्याचा रिझल्ट आउट झालेला आहे. जे ITI आणि डिप्लोमाचे जेवढेही माझे विद्यार्थी मित्र आहे, जेवढे माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगत आहो की जेवढी रिझल्ट असो वा कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन असो वा कुठल्याही प्रकारची अपडेट असो, आपण आपल्या चॅनलच्या द्वारे किंवा आपल्या टेलिग्रामच्या द्वारे तरी आपण देण्याचा प्रयत्न करीत असतो. तर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिट भरती 2024 जी आली होती त्याचा ITI आणि डिप्लोमा ITIच्या विद्यार्थ्यांसाठी STTA कॅटेगरी 2 आणि STTA डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी जी पोस्ट होती त्यांचा रिझल्ट फायनली आउट झालेला आहे. त्यासाठी तुम्हाला रिझल्ट कसा बघायचा त्यासाठी एकदा तुम्ही चेकवर तुमचा रोल नंबर चेक करून घ्या. तुमचं नाव आले असेल तर ते चेक करून घ्या आणि आलं असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना ती ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होते, असल्याच प्रकारचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट असो, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. चला तर एकदा रिझल्ट बघून घ्या. कोणाकोणाचं नाव आलंय त्यांना त्यांना अभिनंदन. रिझल्ट एकदा चेक करून घ्या. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलं आहे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार का उपक्रम काकरापारा गुजरात स्थल काकरापारा गुजरात साइड. या आताच रिक्रुटमेंट आली होती आणि मी म्हटलंही होतं तुम्हाला की फॉर्म भरून घ्या, फॉर्म भरून एक्झाम द्या. सिलेक्शन हो अथवा नाही हो, परंतु एक्झाम दिल्यानं काय होते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमचं एक स्टेप तुम्ही समोर चालत असतात. जरी फेल्युअर आलं तरी चालेल, परंतु तुम्हाला एक्झाम देणे फारच गरजेचे आहे. तर बघा, मे 4, 2024 आजच्या डेटला रिझल्ट आलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर काकरा गुजरात साइड. आणि बघा कशाचा नंबर रिझल्ट आहे. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट सुद्धा आलेली आहे. STTN इलेक्ट्रिशियन इन काकरापारा. इलेक्ट्रिशियन म्हणजे ITIच्या विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट आहे. कोणाच्या? ITIच्या विद्यार्थ्यांचा हा रिझल्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता एकदा तुम्ही आपले नाव आणि रोल नंबर चेक करून घ्या. बघा इथे सिरियल नंबर दिला, इथे रोल नंबर दिला, इथे नेम आणि कॅटेगरी आणि रिमार्क. तर बघा, सिलेक्टेड इन UR कॅटेगरी. UR कॅटेगरीमधून कोणाकोणाचं सिलेक्शन झालं आहे तर बघा, बिट्टू कुमार पटेल, विवेक यादव, अंकित सैनी आणि मुकेश पटेल. तर 4 लोकांचं UR मधून सिलेक्शन झालेलं आहे. यांची कॅटेगरी होती काय? OBC. तर 4 लोकांचं UR मधून सिलेक्शन झालेलं आहे आणि 4ही लोकांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. बघा, राहुल अहिरवर SC कॅटेगरीचा, याला UR मधून ओपन मध्ये ठेवलेला आहे. अर्पित सोनू आणि तान्या सिंग. त्यानंतर बघा, सिलेक्टेड इन OBC कॅटेगरी शशिकुमार, अर्पित काय केंद्रा, सानू, तान्या सिंग. तर तान्या सिंग म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, रोल नंबर सेम मिळेल तुम्हाला. का बरं? कारण याला वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे UR कॅटेगरी, परंतु याचं OBC मधून सिलेक्शन झालेलं आहे. ओके, चला, असे तुम्हाला कॉमन नाव दिसते. जसं SC कॅटेगरीमध्ये तो वरचा मुलगा वेटिंगमध्ये आहे, परंतु त्याला त्याचं सिलेक्शन झालेलं असेल. समोर बघू आपण वेटिंग लिस्ट बघून घ्या OBC कॅटेगरीची. त्यानंतर बघा, सिलेक्टेड अंडर ST कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, नरेश मीना, नासवा आणि हे त्यांचे नाव आहे ST कॅटेगरीमध्ये. आणि ST कॅटेगरीमध्ये हे वेटिंग लिस्ट सुद्धा आहे. त्यानंतर EWS कॅटेगरी, अच्छा, SC कॅटेगरीच्या वॅकन्सी नव्हत्या म्हणून त्याला UR मधून ओपन मध्ये वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. ओके, तर ही जी लिस्ट होती विद्यार्थी मित्रांनो, ही कशाची लिस्ट आहे तर ही तुमची इलेक्ट्रिशियन याची लिस्ट आहे. आता डिप्लोमा वाल्यांची सुद्धा लिस्ट बघून घेऊ. त्याआधी एकदा रिझल्टमध्ये काय काय तुम्हाला घेऊन जायचं आहे. तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर सांगा, आणि परीक्षा नसेल दिली तर परीक्षा देत चला. असल्या प्रकारचे जेव्हा रिझल्ट येते ना, तुम्हाला असं वाटते का की मी पण सुद्धा परीक्षा दिली असती तर होऊ शकते माझं नाव आलं असतं, तर असं तुम्हाला वाटते, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं, परीक्षा मात्र नक्की देत चला. याच्यामुळे काय होते, परीक्षा जर तुम्ही दिली ना तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होते, आणि कॉन्फिडन्स बिल्डअप झाला तर आता येणाऱ्या जून मंथ 16 जून नंतर किंवा 4 जून जसे रिझल्ट लागला इलेक्शनचा, की त्याच्यानंतर तुमच्या सर्व एक्झाम जेवढे पेंडिंग एक्झाम आहे, महाट्रान्सको, महाडिस्कम किंवा त्याच्या व्यतिरिक्त महाजनकोची याची ऍड येणार आहे, तर या सर्व एक्झाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तयारी चांगली करा विद्यार्थी मित्रांनो, कारण आता नाही तर कधी नाही. एकदा डिप्लोमा ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपला रिझल्ट बघून घ्या, आणि त्यानंतर ITI वाल्या विद्यार्थ्यांसाठी महाट्रान्सको विषयी एक छोटीशी माहिती देतो. बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा रिझल्ट कशाचा, इथे लिहिला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर काकरा गुजरात, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड वेट लिस्ट STTA
सायंटिफिक ट्रेनी अँड सायंटिफिक असिस्टंट इलेक्ट्रिकल इन काकरापारा गुजरात साईड. तर विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिशियनचा रिझल्ट डाउनलोड करून दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही आपल्या टेलिग्रामवर चॅनलवर जर असेल ना, तर तिथं मी पूर्णचे पूर्ण रिझल्ट कोणताही ट्रेडचा असो, इलेक्ट्रिशियन, फिटर, प्लंबर, त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्याही ट्रेडच्या वॅकन्सी असेल त्याचे पूर्ण रिझल्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. तुम्ही निश्चिंत राहायचं. 10 ते 15 मिनिट व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे पूर्ण PDF मिळून जातील. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी असो, सिव्हिल इंजिनिअरिंग, ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जोडून जायचं. टेलिग्रामचं नाव आहे इलेक्ट्रिकल नॉलेज बाय सचिन सर. त्या टेलिग्राम चॅनलवरती जोडा. तिथं पूर्णच्या पूर्ण अपडेट, जवळपास 4200च्या वरती विद्यार्थी आपल्यापाशी तिथे जुळलेले आहेत. ओके, चला. तर इलेक्ट्रिकल वाले विद्यार्थी एकदा रिझल्ट बघून घ्या. UR कॅटेगरीमध्ये 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसी, UR, ओबीसी. तर UR मधून 4 आणि 4 जणांना कशामध्ये ठेवलेलं आहे? वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये 4 जणांना कशामध्ये ठेवलं आहे? वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. SC कॅटेगरीमध्ये बघा 3 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 3 जणांना SC कॅटेगरीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, ST कॅटेगरीमध्ये एकाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ST कॅटेगरीमध्ये एक जण वेटिंग लिस्टमध्ये आहे. त्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये बघा, EWS कॅटेगरीमध्ये एकाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि एकाला वेटिंगमध्ये ठेवलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे, द सिलेक्टेड पॅनल इज प्रिपेअर इन द ऑर्डर ऑफ मेरिट. मेरिटनुसार हा पॅनल काय केलेला आहे? सिलेक्शन केलेला आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर काही रिझल्टमध्ये जर काही तफावत आढळली तर त्यांना तो रेक्टिफाय सुद्धा करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट प्रोव्हिजनली आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर तुम्हाला तिथे मेडिकल एक्झामिनेशन वगैरे तुमचं होईल. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन दिलं जाणार आहे. तर ही होती तुमची NPCLचा रिझल्ट. आता त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जेवढी माझे विद्यार्थी ITIचे आणि असिस्टंट इंजिनिअरचे, तर 16 जून अशी एक्झाम डेट पाहायला मिळत आहे AEची. तर जशी AEची एक्झाम डेट जर आली ऑफिशियली, असं माहीत तर झालं आहे की 16 जून आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढी महाट्रान्सकोसाठी तयारी करणार आहे, आता तुमची एक्झाम लवकरच होणार आहे आणि 16 जून नंतर होणार आहे. तर तुमच्यापाशी अजून फक्त 1 ते दीड महिना आहे. 1 ते 16 जून नंतर एक्झाम कन्फर्म आहे. जून महिन्यामध्येच व्हायचं असं निश्चित आहे विद्यार्थी मित्रांनो. संभावित तुमची एक्झाम होईलच होईल. तर तुम्ही एक काम करा, आता तुमच्यापाशी अजूनही दीड महिना आहे. जेवढेही आपले क्लासेस झाले, जेवढेही तुमच्यापाशी नोट्स आहे, वारंवार रिव्हिजन करा. कारण महाट्रान्सकोची एक्झाम आता लवकरच पाहायला मिळेल आहे तुम्हाला. कारण तब्बल 1 वर्ष या जून मंथमध्ये होईल. एम्प्लॉयमेंट जो न्यूजपेपरमध्ये जी काय आली होती, ॲड आली होती ती. तर 1 वर्ष लोटलं, अजून एक्झाम सुद्धा झालेली नाही. तर आता एक्झाम व्हायचे बरेच चान्सेस आहे. तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा आणि आपल्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉइन होऊन राहा. तर काही दिवस गेले तुमच्यासाठी व्हिडिओ नाही बनवू शकलो, परंतु अपडेट आहे माझ्यापाशी. जशी अपडेट मिळत असते, मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुमच्यासाठी मी आता लवकरच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी माहिती होती. NPCLच्या द्वारे मी तुम्हाला महाट्रान्सकोविषयी सुद्धा माहिती दिली आणि महाट्रान्सकोविषयी तुमची एक्झाम लवकरच होणार आहे. तयारीनिशी राहा आणि एक जागा घ्या, आता नाही तर कधीच नाही. चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.